नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी पार्ट 3 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा। एका बाजूला वर्ष दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कामगार संघटना। पहिली जोडी आहे ऑक्टोबर 1937। ऑक्टोबर 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन याची स्थापना झाली होती। दुसरी जोडी आहे 1 जानेवारी 1931। 1 जानेवारी 1931 या दिवशी मध्य प्रांत वराड विडी कामगार संघ याची स्थापना झाली होती। तिसरी जोडी आहे 1938। 1938 मध्ये राष्ट्रीय कामगार संघाची स्थापना झाली होती। 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 मध्ये झाली होती आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे स्थापनकर्ते होते लाला लजपतराय, नारायण मल्हार जोशी, जोसेफ बाप्टिस्टा आणि दिवान चमनलाल। 1 डिसेंबर 1929। 1 डिसेंबर 1929 या दिवशी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन याची स्थापना झाली होती आणि याचे अध्यक्ष होते व्ही गिरी। परत एकदा बघा, ऑक्टोबर 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन याची स्थापना झाली। 1 जानेवारी 1931 ला मध्य प्रांत वराड वेडी कामगार संघ याची स्थापना झाली। 1938 मध्ये राष्ट्रीय कामगार संघ याची स्थापना झाली। 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना झाली आणि 1 डिसेंबर 1929 मध्ये इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन याची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे, 11 एप्रिल 1929 रोजी मुंबई शहरातील ब्रेटिया गिरणीचा 7 महिने चाललेला संप कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीपाद अमृत डांगे। श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली 11 एप्रिल 1929 रोजी मुंबई शहरातील ब्रेटिया या गिरणीचा 7 महिने सलग संप चालला होता। पुढचा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन संघाची स्थापना, ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती। सर्वप्रथम पहिल्यांदा 31 ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली, परंतु ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसमधील जे समाजवादी नेते होते त्यांच्याबरोबर 1947 येईपर्यंत काँग्रेसमधील काही नेत्यांचे बिनसले आणि या समाजवादी नेत्यांचे आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांचे जे बिनसले होते त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसमधील या नेत्यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना 3 मे 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे केली। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल। पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा। एका बाजूला कामगार संघटना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्थापनकर्ते किंवा त्याचे अध्यक्ष दिलेले आहेत। कामगार आघाडीची स्थापना डॉक्टर दत्ता सामंत यांनी केली होती। महाराष्ट्र लेबर युनियन याची स्थापना राजन नायर यांनी केली होती। इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 3 मे 1947 रोजी झाली होती। यालाच आपण इंटक म्हणून ओळखतो, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक। आणि इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन याची स्थापना व्ही गिरी यांच्या अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर 1929 रोजी झाली होती। पुढचा प्रश्न आहे, 1881चा फॅक्टरी कायदा म्हणजेच 1881चा फॅक्टरी ॲक्ट लक्षात घ्या आणि अयोग्य विधाने ओळखा।
पहिले विधान आहे, सदर कायदा 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडत असे. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. दुसरेही विधान अगदी बरोबर आहे. तिसरे विधान आहे, 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. तिसरेही विधान अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. कारण आपल्याला इथे अयोग्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत आणि यापैकी एकही विधान हे अयोग्य नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. 1881चा जो फॅक्टरी ॲक्ट आहे, तो फॅक्टरी ॲक्ट लागू करण्याची विनंती मुंबईतील गिरणी मालकांनी ब्रिटिश सरकारला केली होती आणि त्यामुळेच हा फॅक्टरी ॲक्ट अत्यंत सौम्य आणि मर्यादित स्वरूपाचा असा हा फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये लागू करण्यात आला. आणि या कायद्यामध्ये 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा कायदा लागू पडत असे. 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये असे सुद्धा या कायद्यात लिहिण्यात आले आणि 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये ही देखील तरतूद या कायद्यामध्ये होती. पुढचा प्रश्न आहे, 1891च्या फॅक्टरी कायद्याबद्दल म्हणजेच 1891च्या फॅक्टरी ॲक्टबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा फॅक्टरी होय. पहिले विधान अगदी बरोबर आहे. 1891च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये फॅक्टरी कशाला म्हणायचे तर फॅक्टरीची व्याख्या त्यामध्ये देण्यात आली होती. ती व्याख्या हीच होती, जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा फॅक्टरी होय. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, स्त्रियांसाठी कामाचे तास 11 असून 1 ते 1.5 विश्रांती, तसेच त्यांना सकाळी 6 पूर्वी कामावर बोलावू नये व सायंकाळी 6:30 नंतर कामासाठी थांबवू नये. दोन्हीही विधाने अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही विधाने बरोबर. 1890 मध्ये बर्लिन या ठिकाणी, जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी जी परिषद पार पडली, या परिषदेमध्ये स्त्रिया आणि बालकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानुसारच मेजर लेथब्रिकच्या अध्यक्षतेखाली सरकारने 1891चा फॅक्टरी ॲक्ट बनवण्यासाठी एक कमिशन नियुक्त केले आणि हा फॅक्टरी ॲक्ट 1 जानेवारी 1892 पासून लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 1891च्या फॅक्टरी कायद्याबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, आठवड्याची सुट्टी रविवारी ठेवावी तसेच कामगारांना पुरेशा सोयी पुरवाव्यात. पहिले विधान अगदी बरोबर आहे. 1891च्या फॅक्टरी ॲक्टमधली ही एक तरतूद होती. आणि दुसरे विधान आहे, बालकामगारांना म्हणजे वय 9 ते 14 या वयोगटातील मुलांना कामाचे तास 6.5 पेक्षा जास्त असू नये. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही विधाने बरोबर. 1891चा फॅक्टरी ॲक्ट काय होता त्याबद्दल थोडं बघूया. 1890च्या बर्लिन परिषदेत स्त्रिया बालकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार मेजर लेथब्रिकच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक कमिशन नियुक्त केले होते आणि या कमिशनच्या अहवालाच्या आधारेच 1891चा फॅक्टरी ॲक्ट तयार करण्यात आला आणि हा फॅक्टरी ॲक्ट 1 जानेवारी 1892 पासून लागू करण्यात आला. या 1891च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये महत्त्वाच्या 4 तरतुदी होत्या. पहिली तरतूद ही फॅक्टरी कशाला म्हणायचे याची व्याख्या होती. तर ती व्याख्या अशी होती, जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी होय. दुसरी तरतूद होती, स्त्रियांसाठी कामाचे तास 11 असून दुपारी 1 ते 1.5 विश्रांती, तसेच त्यांना सकाळी 6 पूर्वी कामावर बोलावू नये
व सायंकाळी 6:30 नंतर कामासाठी थांबवू नये. तिसरी तरतूद होती आठवड्याची सुट्टी रविवारी ठेवावी तसेच कामगारांना पुरेशा सोयी पुरवाव्यात. आणि चौथी तरतूद होती बालकामगारांना वय 9 ते 14 कामाचे तास 6.5 पेक्षा जास्त असू नये. पुढचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे 1890च्या पॅरिस परिषदेत स्त्रिया बालकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली. पहिले विधान चुकीचे आहे, कारण 1890मध्ये जी परिषद भरली होती ती जर्मनीतील बर्लिन येथे भरली होती. त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे. बर्लिन या शब्दाच्या ठिकाणी पॅरिस या शब्दाच्या ठिकाणी बर्लिन हा शब्द पाहिजे होता. दुसरे विधान आहे मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली सरकारने कमिशन नियुक्त केले. त्याच्या अहवालाच्या आधारे 1891चा फॅक्टरी कायदा करण्यात आला. दुसरे विधान अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केवळ 2 हे विधान बरोबर. 1890च्या बर्लिन परिषदेत स्त्रिया आणि बालकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसारच मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक कमिशन सुद्धा नियुक्त केले होते. आणि या मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेले जे कमिशन होते या कमिशनच्या अहवालानुसार 1891चा फॅक्टरी ॲक्ट तयार करण्यात आला आणि हा फॅक्टरी ॲक्ट 1 जानेवारी 1892 पासून लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे योग्य नसलेले विधाने ओळखा. योग्य नसलेले म्हणजेच अयोग्य म्हणजेच चुकीचे विधान किंवा विधाने आपल्याला ओळखायचे आहे. पहिले विधान आहे मुंबईतील गिरणी मालक संघटनेने सरकारला फॅक्टरी ॲक्ट कायदा लागू करण्याची विनंती केली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. मुंबईतील गिरणी मालक संघटनेने सरकारला फॅक्टरी कायदा म्हणजे फॅक्टरी ॲक्ट लागू करण्याची विनंती केली होती. दुसरे विधान आहे स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित 1991चा फॅक्टरी कायदा म्हणजे फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला. दुसरे विधान इथे चुकीचे आहे, कारण स्मिथ कमिशनचा जो अहवाल होता तो 1911चा होता आणि 1911चा फॅक्टरी ॲक्ट बनवण्यासाठी स्मिथ कमिशन नेमण्यात आले होते. त्यामुळे दुसरे विधान इथे चुकीचे आहे, कारण वर्ष चुकीचे आहे. 1991च्या ठिकाणी 1911 हे वर्ष पाहिजे होते. स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित 1911चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला होता आणि या 1911च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये महत्त्वाच्या 3 तरतुदी होत्या. पहिली तरतूद होती मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात यावे. दुसरी तरतूद होती स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात यावी आणि तिसरी तरतूद होती पुरुषांच्या कामाचे 12 तास निर्धारित करण्यात यावे. या 3 तरतुदी 1911च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये होत्या. पुढचा प्रश्न आहे 1911चा फॅक्टरी कायदा म्हणजेच 1911चा फॅक्टरी ॲक्ट कोणत्या कमिशनच्या अहवालावर आधारित होता? आपण आत्ताच बघितले 1911चा फॅक्टरी ॲक्ट हा स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित होता. मेजर लेथब्रिज, ऑप्शन ए आहे मेजर लेथब्रिज. मेजर लेथब्रिज यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने 1891चा फॅक्टरी ॲक्ट बनवण्यासाठी कमिशन नेमले होते. ऑप्शन डी आहे अबुर्थनॉट. अबुर्थनॉट हा मुंबईचा जिल्हाधिकारी होता आणि 23 मार्च 1875 रोजी अबुर्थनॉट याच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आले होते आणि या पहिल्या फॅक्टरी कमिशनमध्ये मंगलदास नथुबाई, दिनशॉप पेटिट आणि मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक होते. मात्र या पहिल्या फॅक्टरी कमिशनचा अहवाल ब्रिटिश सरकारने या अहवालाला मंजुरी दिली नव्हती. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.